सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। अखण्डमण्डलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुरेव परं ब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। स्थावरं जङ्गमं व्याप्तं यत्किञ्चित् सचराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। चिन्मयं व्याप्य यत्सर्वं त्रैलोक्यं सचराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। त्वमेव माता च पिता त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव सर्वं मम देव त्वमेव सर्वं मम देव। रज्जवज्ञानात् क्षणेनैव यद्वद्रज्जुर्हि सर्पिणी भाति तद्वच्चितिः साक्षात् विश्वाकारेण केवला। म्हणजे असं की दोरी आहे, दोरी ही दोरी आहे ह्याचं जेव्हा अज्ञान होतं
म्हणजे ती दोरी नाही आहे असं वाटायला लागतं. ते अज्ञान होता क्षणीच दोरी ही साप बनते. म्हणजे एक गोष्ट जशी आहे तशी ती जेव्हा आपल्याला माहीत नाही होत किंवा आपण विसरतो किंवा आपल्याला कळत नाही की ही अशी आहे असं अज्ञान झालं, त्या क्षणीच ती वस्तू ही दुसरीच आहे असं वाटायला लागतं. म्हणजे एक आहे ते अज्ञान झालेलं आहे. आम्हाला माहितीच नाही की ती दोरी आहे, हे अज्ञान आहे. गंमत अशी आहे केवळ हे अज्ञान आहे एवढ्यावर गाडी थांबत नाही ना. केवळ हे अज्ञान आहे एवढ्यावर आमची गाडी थांबत नाही की आम्हाला फक्त ती दोरी आहे हे माहीत नाही आहे. बस मला माहीत नव्हतं ती दोरी आहे, इथे नाही थांबत. आम्ही काय करतो म्हणजे आमचा मेंदू काय करतो, एक वस्तू ती नाही आहे म्हणजे ती दुसरी वस्तू आहे असंच म्हणतो. म्हणजे अज्ञान आहे, पण नुसतं अज्ञान नाही तर आणखीन एक नवीन भास, नवीन काहीतरी वस्तूचा त्याच्यावर भास, आभास निर्माण होणं. म्हणजे आपण असं म्हणायचं आहे, एखादी गोष्ट आहे ह्याचं अज्ञान होणं आणि ती गोष्ट नसून दुसरीच कोणची तरी गोष्ट आहे ह्याचं विपरीत ज्ञान होणं, हे सगळ्यात धोकादायक आहे. म्हणजे एखादी गोष्ट आहे किंवा नाही आहे याचं अज्ञान होणं, आपल्याला कळतच नाही आपल्याला काही तर चालतं, एखाद्याला काही कळलं नाही तर चालतं, पण वेगळंच काहीतरी कळलं तर जास्त फसला जातो तो मनुष्य. याला म्हणतात विपरीत ज्ञान. ते जास्त धोकादायक आहे. उदाहरणार्थ एक केस वाढवलेला, वेणी एवढे केस वाढवलेला मनुष्य रस्त्याने जातोय, लांबून अगदी जातोय, दुरून. आधी काय तर तो म्हणजे ती बाई असावी असं वाटणं, म्हणजे तो पुरुष नाही असं वाटणं. आणि नंतर कोणीतरी बाई चालली आहे आणि ती आपल्याच ओळखीची आहे असं आणखीन वाटणं, हे विपरीत ज्ञान आहे. मुख्य म्हणजे तो पुरुष असून केस वाढवलेले आहेत म्हणून तो पुरुष आहे याचं अज्ञान झालेलं आहे. आणि आपल्या ओळखीतल्या पैकीतली एक ती बाई आहे असं वाटणं, हे विपरीत ज्ञान आहे. हे सगळ्यात धोकादायक आहे असं त्यांचं म्हणणं आहे. आणि ज्या क्षणी ती दोरी आहे ह्याचं अज्ञान झालं, त्या क्षणापासून तो साप आहे ह्याचा भास व्हायला लागला.
अज्ञान झाल्याबरोबर विपरीत ज्ञान व्हायला लागतं. ज्यावेळी कळलं की तो भास आहे, की उजेड झाला आणि साप नसून ती दोरी आहे हे कळलं. कळल्याबरोबर मनातली सापाची कल्पना निघून गेली. ज्या क्षणी ज्ञान झालं त्या क्षणी विपरीत ज्ञान गायब झालं. म्हणजे ज्ञान, अज्ञान, विपरीत ज्ञान, एकच गोष्ट आपल्यात एका वेळी बसू शकते. अज्ञानाच्या स्टेजला अज्ञान झालं की ताबडतोब विपरीत ज्ञान होतं आणि ज्ञान झालं की ताबडतोब विपरीत ज्ञान नाहीसं होतं. आणि तसंच आपलं आहे की आपल्याला आपण कोण आहोत याचा अज्ञान झाल्याबरोबर आपण देह आहोत, आपण प्रकृती आहोत, आपण मन आहोत असा भास आपल्याला होतो. ज्या क्षणी आपण आत्मतत्व आहोत याचं ज्ञान जर महत्प्रयासाने आपल्याला झालं त्या क्षणी आपल्यातलं अज्ञान नाहीसं होतं. आपण एक अतिशय महत्त्वाची गोष्ट आज जाणणार आहोत की आपण हे ना खूप वेळा बोललो आहे, खूप वेळा ऐकलं आहे, पण काय होतं माहिती आहे, ज्यावेळी आपण असं म्हणतो की ही सगळी आपली कल्पना आहे, हे सगळं मनाच्या पातळीवर आहे, तर मग काय होतं माहिती का, त्यावेळी आपण त्यातून बाहेर पडायला बघतो. म्हणजे आपल्या रोजच्या जीवनाशी ते जुळत नाही. म्हणून आपण काय म्हणतो की हे जे उपनिषद आहे ना, हे काही आपल्याला पेलायचं नाही, काहीतरी वेगळंच सांगतात. उदाहरणार्थ माझं असं म्हणणं आहे, म्हणजे प्रत्यक्षात की आपण आहे ना असा अभ्यास करतो आहोत. शरीर तर जड आहे, हो की नाही? शरीर तर जड आहे, एक वस्तू आहे ना ती. इतर वस्तूंप्रमाणे शरीर एक वस्तू आहे, आपण अनुभवलं. म्हणजे वस्तू म्हणजे मी जर कपाटाचा आस्वाद घेतला तर बरोबर आहे, पण कपाटामध्ये मी सुंदर सुंदर वस्तू ठेवल्या म्हणून कपाट सुंदर सुंदर वस्तूंचा आस्वाद घेतंय असं म्हणणं बरोबर आहे का कधी? तर नाही. आम्ही एका कवीच्या दृष्टीने म्हटलं तर गोष्ट वेगळी, पण कपाट कधी अनुभव घेतं का?
ती जड वस्तू आहे ना. त्याप्रमाणे जर देह म्हणजे मी असेल आणि देह उपभोग घेत असेल असं म्हटलं तर ते शक्य नाही आहे. चुकीचं आहे ते. कारण देह जड आहे. आणि आपण असं म्हटलं, देह जर जड आहे तर तो उपभोग घेऊ शकत नाही. आणि आत्मतत्व हे असं आहे की ते कशाचा उपभोग घेतच नसतं. ते संपूर्ण विश्वाला व्यापून राहतं, अलिप्तपणे राहतं. मग उपभोग घेतं कोण? मग स्वर्गात जातं कोण? तर ह्याला आपण एका विशिष्ट पातळीवर म्हणतो की सगळ्या आपल्या कल्पना आहेत. सगळं मी करतो आपल्याला वाटत राहतं. खोटा मी येतो किंवा सगळ्या कल्पना आहेत. याने काय आपलं समाधान होत नाही. तर खरी गोष्ट काय आहे ती आपण जाणून घ्यायची आहे. देह हा जड आहे, मान्य आहे. त्याचबरोबर मन आणि बुद्धी सूक्ष्म आहेत, पण तेही पंचमहाभूतात्मक आहे हेही मान्य आहे. स्वतःहून ते उपभोग नाही घेऊ शकत. मग होतं काय? तर खरोखरीच देह मन बुद्धी हे ज्यावेळी म्हणजे आम्ही जन्मतो त्याच वेळी ते आत्मतत्वाशी जोडले जातात. आणि आत्मतत्वाशी जोडले गेल्यामुळे आत्मतत्वाच्या प्रकाशामध्ये ज्याप्रमाणे ते सगळ्या क्रिया करतात त्याप्रमाणेच सगळ्या क्रियांचा आणि विश्वाचा ते आत्मतत्वाच्या प्रकाशात आत्मतत्वाला जोडलं गेल्यामुळे ते अनुभव घेतात. ते अनुभव घेणारे ठरतात. ज्याप्रमाणे घरातल्या वायरिंगला ट्यूबची अशी कनेक्शन जोडलं जातं, त्यावेळी या ट्यूबचा एक प्रकाश म्हणून आपल्याला उपयोग होतो. तसं या आत्मतत्वाशी या शरीर मन बुद्धीचं कनेक्शन जोडलं जाऊन हे शरीर मन बुद्धी जे जड असतात ते अनुभव घेणारे होतात. जसं इलेक्ट्रिकच्या सानिध्यात पंखा आला असता, त्याचं कनेक्शन जोडलं गेलं असता इलेक्ट्रिकशी, तो हवा द्यायला सुरुवात करतो. त्याप्रमाणे आत्मतत्वाच्या सानिध्यात, आत्मतत्वाच्या प्रकाशात, आत्मतत्वाच्या अस्तित्वात शरीर मन बुद्धी हे अनुभव घ्यायला सुरुवात करतात. ज्याप्रमाणे ते क्रियात्मक होतात, क्रियाशील होतात, त्याप्रमाणे ते अनुभवक होतात. अनुभव घेणारे, अनुभवक. हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आता मग हे असं आहे, हे आपण शास्त्र शिकलो, बरोबर आहे ना? हे आपण शास्त्र शिकलो. जे आत्मतत्व जड गोष्टींना सुद्धा अनुभवक म्हणून
तयार करतं. ते आत्मतत्व आम्ही स्वतः असून सुद्धा आम्हाला त्या आत्मतत्वाचा अनुभवक म्हणून तयार करू नाही शकत का? स्वतःला जडवस्तू समजून आम्ही या विश्वाचे अनुभवक आहोत, या विश्वाचे अनुभव घेणारे आहोत असं म्हणवायचं म्हणजे आम्ही जडवस्तू आहोत का? आम्ही चैतन्य असून आम्ही आत्मतत्वाचे अनुभवक आहोत असं समजायचं? हे आता तुम्हीच सांगा. अर्थात आत्मतत्वाचं अनुभवक हा विषयच राहत नाही. आत्मतत्वाशी आपण एकरूप होऊन जातो. पण शिफ्टिंग कुठे करायचं? कोणत्या विचारावर आपण शिफ्ट व्हायचं? मी म्हणजे देह असं म्हटलं की या विश्वाचे सगळे अनुभव मी घेऊ शकतो. मी म्हणजे मन असं म्हटलं की या विश्वातली सगळी सुखदुःख मी उपभोगू शकतो. सुखदुःख उपभोगायची असतील तर म्हणा मग मी म्हणजे मन. आणि मी म्हणजे जर आत्मतत्व असं म्हटलं म्हणजे अनुभवलं, तर मी या सगळ्याच्या पलीकडे जाऊ शकतो. उपादानं प्रपंचस्य ब्रह्मणोऽन्यत्र विद्यते तस्मात् सर्वप्रपंचोऽयं ब्रह्मैवास्ति न चेतरत. उपादानं प्रपंचस्य ब्रह्मणः अन्यत्र विद्यते. अन्यत्र न विद्यते म्हणजे हा जो प्रपंच आहे, संपूर्ण या प्रपंचाचं, या विश्वाचं उपादान काय आहे? उपादान म्हणजे ज्या वस्तूपासून विश्व बनलेलं आहे ते उपादान आहे ब्रह्म. ब्रह्मणा अत्र न विद्यते. ब्रह्माशिवाय इतर काहीही या विश्वाचं उपादान होऊच शकत नाही. तस्मात् सर्वं प्रपंचोऽयं ब्रह्मैवास्ति न चेतरत. आणि म्हणून संपूर्ण प्रपंच म्हणजेच आत्मतत्व आणि आत्मतत्व चैतन्य म्हणजेच संपूर्ण प्रपंच. सगळी जी पंचमहाभूतं आहेत त्याच्यापासून जग बनलेलं आहे. वस्तू आणि जीव या सगळ्यांचं उपादान कारण जरी वेगवेगळं असं वाटत असलं तरी सुद्धा ब्रह्म हेच उपादान कारण आहे. ब्रह्माशिवाय दुसरं काहीही उपादान कारण, निमित्त कारण काहीही असू शकत नाही. कोणत्याही गोष्टीची आपल्याला जर निर्मिती करायची असेल तर उपादान कारण, निमित्त कारण आणि कार्यक्षमता अशी 3 कारणं वेगवेगळी असावी लागतात. मातीची जी भांडी आहेत, माठ आहे, त्यात माती हे उपादान कारण आहे, चाक हे निमित्त कारण आहे आणि कुंभार ही कार्यक्षमता आहे.
निमित्त कारणाचा उपयोग करून उपादान कारणाचा म्हणजे निमित्त कारण जे आहे ते उपादान कारणात एकरूप करून चालत नाही. ब्रह्माशिवाय या विश्वाचं उपादान कारण कोणतंही नाहीच आहे. म्हणजे काय, त्यांचं असं म्हणणं आहे की एक प्रचंड वृक्ष आपल्याला जन्माला घालायचा आहे, तर त्याचं बीज हे असलं पाहिजे ना काहीतरी. तर बीज घातलं की तो हळूहळू वृक्ष येतो. आणि ते बीज हे असतं जमिनीत, तेव्हा कुठे हळूहळू अंकुरून तो वृक्ष येतो. म्हणजे अंकुरण्याआधी ते बीज असायला पाहिजे की नाही? बीजाशिवाय वृक्ष होईल का? नाही. मग विश्वसुद्धा निर्माण होण्यासाठी काहीतरी अंकुरून ते निर्माण झालेलं असलं पाहिजे. म्हणजे काहीतरी संभवत असलं पाहिजे की नाही, काहीतरी संभावना. आता बघा ना, एखादं आपण काहीही म्हणा, आंब्याची बी किंवा पेरूची बी पेरली, संभावना काय आहे, म्हणजे पुढे काय होणार आहे, त्यातनं रिझल्ट काय येणार आहे. पेरूचं झाड किंवा आंब्याचं झाड, तशी संभाव्य गोष्ट असली पाहिजे की नाही, बीजाच्या अंगी ती शक्ती असली पाहिजे ना. अशी संभाव्य शक्ती अशी जी संभाव्य शक्ती आहे, हे विश्व निर्माण होण्यासाठी त्यालाच ब्रह्म म्हणतात. मग त्या संपूर्ण विश्वाच्या मागे उपादान कारण काय आहे? ब्रह्मच असलं पाहिजे. म्हणजे सगळ्याच्या शेवटी या विश्वाच्या मागे ब्रह्मच असलं पाहिजे असं सिद्ध झालेलं आहे. अहो, सोन्यापासून अलंकार निर्माण होतात हे कबूल आहे, पण ते सोनं पाहिजे ना, म्हणजे वेगवेगळे अलंकार. तसं हे सगळं वेगवेगळं दिसतं आहे, पण त्याचं संभाव्य भाग काय आहे, बीज काय आहे, तर परब्रह्मच आहे.
मग आता जर सगळ्या विश्वाचं उपादान कारण ब्रह्म आहे, त्याच्याशिवाय आपण एक पाहिलं ना, एक स्टेप काय आहे की काहीतरी जर निर्माण व्हायचं असेल, ते निर्माण होण्यासाठी संभाव्य, याचा अर्थ ज्याच्यामध्ये संभावना आहे, पेरूच्या बीमध्ये संभावना आहे पेरूचं झाड तयार करण्याची, असं संभावना हा शब्द. तसं हे संपूर्ण वृक्ष निर्माण करण्याची संभावना ही आत्मतत्वामध्ये आहे. म्हणून आत्मतत्व हे एकमेव उपादान कारण आहे या विश्वाचं. मग मी बघितलं कापड, त्याचं संभाव्य कारण आहे आत्मतत्व, म्हणून ते कापड बनलंय आत्मतत्वापासून. अशी जर मी बडबड सुरुवात केली तर लोक वेडं म्हणतील. पण यात अजिबात शब्दशः एकही खोटं नाही की संपूर्ण हे विश्व निर्माण व्हायला संभाव्य असं आत्मतत्व आहे. आत्मतत्व हे बीज आहे, हे संपूर्ण दिसण्यासाठी, विश्व दिसण्यासाठी. आणि म्हणून हे कापड परब्रह्म आहे, हे कपाट परब्रह्म आहे, असं म्हणता म्हणता हे शरीर मन बुद्धी म्हणजे सुद्धा परब्रह्म आहे. पुढे सांगतात, व्याप्य व्यापकता मिथ्या सर्वमात्मेति शासनात् इति ज्ञाते परे तत्वे वेदस्थावसरस्कृतः. आता प्रत्येक वेळी उपनिषद काय सांगतं, मी आत्मतत्व आहे, मी आत्मतत्व आहे, मी आत्मतत्व आहे. आत्मतत्व याला कुठे जायला लागत नाही. व्याप्य व्यापकता हा जो गुणधर्म आहे, व्याप्य व्यापकता हा जो गुणधर्म आहे, हा सुद्धा खोटा ठरेल. कारण आत्मतत्वाला गुणधर्मच नाही आहेत. सगळ्या विश्वाला आत्मतत्व व्यापून आहे या शब्दाचा अर्थ आम्हाला माहीत नाही, म्हणून तोपर्यंत आम्हाला ते सांगतात की आत्मतत्व व्यापलेलं आहे. पण व्याप्य व्यापकता हा गुणधर्म आत्मतत्वामध्ये नाही. संपूर्ण विश्वाला व्यापलेलं आहे म्हणजे विश्वातली एकही कण जागा अशी नाही की जिथे आत्मतत्व नाही आहे. साखरेचा खडा बघा ना, एकही कण त्याच्यात जागा अशी नाही की ज्याच्यात साखर नाही आहे. प्रत्येक कणाकणात साखर आहे.
साखरेशिवाय दुसरं काही नाही आहे त्याच्यात. ज्याप्रमाणे साखरेच्या खड्यात साखरेशिवाय काही नसतं, त्याच्याप्रमाणे या विश्वामध्ये प्रत्येक कणाकणात कितीही तुम्हाला नाम आणि रूप दिसू दे, कितीही व्यक्ती वेगवेगळे दिसू दे, त्याला आत्मतत्वच व्यापून राहिलेलं आहे. ज्यावेळी आपल्याला कळेल साखरेचा खडा लहान असो, त्रिकोणी असो, गोल असो, वाकडा असो, अंडाकार असो, तरी ते सगळेच साखरेचे खडे गोडच आहेत. त्याच्यात सर्वत्र साखर व्यापून आहे हे आपल्याला कळलं. काहीही शिल्लक राहत नाही मग. व्याप्य आणि व्यापक हा संबंधच चुकीचा आहे. आपल्याला वाटतं म्हणजे आपल्याला स्वप्न पडतं. स्वप्न आपण काय म्हणतो की हे स्वप्न खोटं आहे असं म्हणतो. पण काय आहे माहिती का, गफलत कुठे आहे माहिती का, गडबड कुठे आहे. स्वप्न हे खोटं आहे मान्य, पण स्वप्न हे खोटं आहे हे प्रकाशित करणारा कोण आहे, तर आत्मतत्व. नाही तर कळलंच नसतं आपल्याला की ते स्वप्न आहे. हे स्वप्न म्हणजे खोटं असणं हे सुद्धा कळणं अतिशय महत्त्वाचं आहे. म्हणजे अक्षरशः काय होतं माहिती का, पुन्हा तेच पुन्हा तेच. आपण काय करतो आहोत, एखादं कपाट आहे, त्याचा वापर करण्यासाठी आपण पुन्हा 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 त्याच्यावर प्रकाश टाकून पुन्हा 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 ते उजेडात आणून त्यातली जागा वस्तूंनी व्यापून टाकतो. तसं हा संपूर्ण देह म्हणजे कपाट आहे. त्यातला देह हा भाग, मन हा भाग, बुद्धी हा भाग, हे सगळे जे आहेत
त्यांच्यावर प्रकाश टाकून त्या वस्तू पुन्हा पुन्हा उपयोगात आणायला बघतो. देहावर प्रकाश टाकून, जसं कपाटावर प्रकाश टाकून त्याचा उपयोग काय काय आहे हे बघतो आणि आनंदून जातो कपाटाबद्दल, तसं या देह नावाच्या कपाटामध्ये जेवढ्या जेवढ्या वस्तू आहेत, मन, बुद्धी, चित्त, अहंकार, या सगळ्या वस्तूंना प्रकाशित करत 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 सगळ्या वस्तूंना प्रकाशित करत करत आपण आपलं आयुष्य घालवतो. कपाटाला प्रकाशित करणं हा आपल्या आयुष्याचा उद्देश नाही आहे. फक्त वस्तू कपाटामध्ये व्यवस्थित ठेवणं हा आपल्या आयुष्याचा उद्देश आहे. देहाला प्रकाशित करणं एवढाच उद्देश नाही आहे आयुष्याचा. देहातल्या सगळ्या वस्तू, मन, बुद्धी, चित्त, अहंकार या जागच्या जागी ठेवून त्यांना आपल्या अस्तित्वात प्रकाश मिळणारच आहे, त्याची काळजी आपण करू नये. आपण प्रकाशित करण्याची गरज नाही आहे. आणि म्हणून रस्त्यावरच्या वस्तूंना प्रकाशित करणं हा आपल्या आयुष्याचा उद्देश नाही आहे. स्वतः प्रकाशित होणं याचा अर्थ स्वतः ते चित स्वरूप होऊन जाणं हे आपल्या आयुष्याचं ध्येय आहे. ज्यावेळी आपण जडवस्तूंना प्रकाशित करत असतो, असं मी म्हणते, म्हणजे की आपण प्रकाशित करतो याचा अर्थ मी ज्यावेळी स्वतः आत्मतत्व आहे त्यावेळी जागृती अभिमानी आत्मा तयार होतो आपल्यामध्ये. आत्मतत्वामुळे जर शरीर, मन, बुद्धी प्रकाशित झाले तर जागृती अभिमानी आत्मा तयार होतो. जागृत अभिमानी आत्मा काय करतो तर पुन्हा पुन्हा त्या सगळ्या विश्वातल्या वस्तूंचा अनुभव घेतो, उपभोग घेतो. मग येतो तो स्वप्न अभिमानी आत्मा. तर स्वप्नामध्ये आपण रंगून जातो आणि मग अतिशय गाढ झोप लागते. अनुभव घेणारा सुद्धा तिथे उरत नाही. त्यावेळी तो सुषुप्ती अभिमानी आत्मा. आता अभिमानी आत्मा एवढ्याचसाठी म्हटलं आहे, मगाशी जे आपण म्हटलं की आत्मतत्वाच्या सानिध्यामध्ये, आत्मतत्वाच्या अस्तित्वामध्ये हे सगळी इंद्रिय, मन, बुद्धी, चित्त, अहंकार कार्यरत होतात. ते असे तसे होत नाहीत. लाईट लावला आणि प्रकाश पडला असं होत नाही.
तर बटन स्विच ऑन केलं, बटन चालू केलं की वायरमधून वाहणारी वीज ही वाहायला लागते आणि ते सर्कल पूर्ण करते. ते सर्किट पूर्ण झाल्यानंतर तो अनुभव येतो. याचा अर्थ इथे एक अहंकार, नुसतं आत्मतत्वाच्या प्रकाशात शरीर आलं की झालं, अनुभव यायला लागले असं नाही होत. देह मन बुद्धी यांच्याशी अहंकार जोडला जाऊन आत्मतत्वाशी संयोग पावतो. म्हणजे आत्मतत्वाचा शरीर मन बुद्धीवर प्रकाश पडला असता अहंकार देहाशी, मनाशी आणि बुद्धीशी जोडला जातो. तसं शास्त्र समजावून घेण्यासारखं आहे. कुठल्याही गोष्टी अचानक होत नाहीतच ना. बटन दाबलं आणि लाईट चालू झालं हे ठीक आहे म्हणजे, पण आम्हाला माहिती आहे ना सगळ्यांना की आधी इलेक्ट्रिशियननी त्या ट्यूबलाईटच्या कनेक्शनपासून ते बोर्डच्या वायरिंग पर्यंत अशी काही वायर नेलेली आहे की ते स्विच ऑन झाल्यानंतर संपूर्ण इलेक्ट्रिसिटी त्या ट्यूबच्या स्विचपर्यंत जाऊन वाहते. सोपं आहे की नाही? सोपं आहे. जागे असताना आत्मतत्वाचा प्रकाश आपल्यावर पडतो आणि अहंकार हा एक स्विच आहे. अहंकार हा एक स्विच ऑन होतो तेव्हा आपण जागृत अभिमानी आत्मा बनतो. याला हे नाव एवढ्यासाठी दिलंय, अभिमानी आत्मा. अभिमानी आत्मा खोटं नाव दिलं पण आपल्याला समजण्यासाठी. आत्मा हा कधी अभिमानी असतो का? नाही. पण आपण काय म्हणतो, अहो या आत्म्याशिवाय, या चैतन्याशिवाय हे शरीर चालेल का? नाही. म्हणजे या देहाला आलेली ही जी जागृत अवस्था आहे, जागृत अवस्था याचा अर्थ आपण जागेपणी या विश्वाचा अनुभव घेतो ती अवस्था. ती जागृत अवस्था कोणामुळे आली आहे? आत्मतत्वामुळे आली आहे, बरोबर आहे. अहो पण आमच्याकडे तर काहीतरी पाहिजे की नाही? आमच्याकडे काय आहे? अहंकार आहे. अहंकार आहे. आत्मतत्वाच्या प्रकाशात सगळं होतं, पण त्याच्यासाठी ते सर्किट पूर्ण करायला अहंकार असावा लागतो. तो अहंकार
जोडला गेला की आम्ही जागृत अभिमानी आत्मा बनतो. स्वप्न कशामुळे दिसतं? स्वप्न अभिमानी आत्म्यामुळे दिसतं. आणि त्याही पलीकडे सुषुप्ती अवस्था भलेही किती चांगली असली, गाढ झोप खूप चांगली आहे, परंतु तिथेही काय आहे? आत्माच आहे ना. आत्मतत्वापासूनच तर आपण बनलो आहोत, म्हणजे आम्ही आत्मतत्व आहोत आणि आम्हाला हे जड शरीर मनबुद्धी आहे. म्हणून सुषुप्ती अभिमानी आत्मा, जरी गाढ झोपेमध्ये आम्हाला कळत नसलं तरी गाढ झोप झाल्यावर कळतं की आम्हाला बरं वाटलं खूप झोपून. हा भाग अतिशय महत्त्वाचा आहे. पण इतकं जरी सगळं असलं तरी आम्ही अभिमानी आत्मा केव्हा बनतो? ज्यावेळी आमचा अहंकार या उपकरणांना, शरीर मन बुद्धी या उपकरणांना चिकटतो. तर सिक्रेटच आहे हे बरं का. आमचा अहंकार ज्यावेळी या उपकरणांना चिकटतो त्यावेळी आत्मतत्वाच्या प्रकाशात ही उपकरणं अहंकारासह कार्यरत होतात. आणि म्हणून जागृत अभिमानी, स्वप्न अभिमानी, सुषुप्ती अभिमानी असे जे 3 प्रकारचे आत्मे बनतात. आत्मा एकच असतो ना, म्हणजे ते 3 प्रकारचे आत्मे खोटे आहेत. पण आम्हाला आत्मा म्हणणं भाग आहे, कारण आम्ही आत्मा म्हणजे चैतन्य आणि उपकरणं यांच्यासह अहंकारासहित बनलेलो आहोत. कुठपर्यंत हा खेळ चालेल? जोपर्यंत आम्ही शरीर आहोत हा भास चालेल तोपर्यंत हा खेळ चालेल. ज्यावेळी अनुभवातून हे ज्ञान येईल की आम्ही आत्मतत्व आहोत, अनुभवाने हे ज्ञान येईल, त्यावेळी ताबडतोब अज्ञान नष्ट होईल, भास नष्ट होईल. त्याच्यामुळे आपलं हे क्लिअर झालं असेल आता की जड असून सुद्धा ही प्रकृती, आपल्यातली ही उपकरणं कशी कार्यरत होतात. थोडं फार काही कठीण जात असेल तर आत्ताच तुम्ही सहजासहजी प्रश्नांच्या रूपात विचारू शकता. पुढे आपण फार मोठा घास घेणार आहोत. ही सगळी तयारी हे अपरोक्षानुभूती घेण्याचं एक कारण आहे, माहिती का. याच्यात काही गोष्टी अशा दिलेल्या आहेत की त्या दिसायला सोप्या दिसत आहेत, पण एक 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 उलगडत जात आहे. तुम्ही त्याच पद्धतीने ते बघण्याचा प्रयत्न करा, अभ्यास सूक्ष्मदृष्टीने करण्याचा प्रयत्न करा. त्याचं कारण आहे, त्याचं कारण एवढंच आहे की ह्याच्यानंतर आपल्याला मुंडकोपनिषद घ्यायचं आहे. मुंडकोपनिषद हे कठीण आहे आणि त्यातले कन्सेप्ट जर आपल्याला क्लिअर करायचे असतील तर आत्ता हे अपरोक्षानुभूती तुम्ही फक्त ऐकू नका असं माझा आग्रह आहे. आत्ता मनातले सगळे तुम्ही
हे जे आहेत शंका कुशंका किंवा थोडंसं जरी तुम्हाला कळलं नाही तरी तुम्ही विचारत राहा, नाहीतर नंतर मुंडकोपनिषद आपल्याला कठीण जाईल. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. कारण आपण जे आत्ता हस्तमलक आणि